विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप गणित या विषयाची तासिका अभ्यास होता. आजच्या तासिकेमध्ये आपण कागद मापन हा घटक अभ्यासणार आहोत, भाग 2. मागच्या तासिकेमध्ये आपण भाग 1 अभ्यासला. आजच्या तासिकेमध्ये भाग 2 अभ्यास होतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 75 88 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कागद मापन हा घटक अभ्यासणार आहोत. आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न काय पहा. 48 डझन कागद बरोबर किती ग्रोस कागद? तर पहा, आपल्याला एका डझनमध्ये 12 कागद असतात. मग आपल्याला 48 डझन कागद आणि एका ग्रोसमध्ये 12 डझन असतात किंवा 144 कागद असतात. मग आता आपल्याला इथं 48 डझन दिले. मग किती ग्रोस कागद होईल? तर काय करावं लागेल, हे 48ला एका ग्रोसमध्ये 12 डझन, मग 12ने ह्याला भाग घालू. 12 एक 12, 12 चौक 48. उत्तर काय येईल? 4 ग्रोस कागद होईल. किती होईल? 4 ग्रोस कागद. आलं? काय अवघड आहे का हो? काहीच अवघड नाही, सोपा प्रश्न आहे का? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. 12 रिम कागद बरोबर किती डझन कागद? 12 रिम बरोबर किती डझन कागद? तर पहा, एका रिममध्ये किती कागद असतो? 480 कागद असतो. किंवा एक रिम बरोबर 20 दस्ते कागद होतो. किती होतो? 20 दस्ते कागद. आपण एवढं जरी पाठ ठेवलं 480 कागद, तर एका रिममध्ये 480 आणि एका डझनमध्ये किती? 12. 12 भाग झाला. 12 एक 12, 12 चौक 48. मग एक रिम बरोबर 40 डझन. 40 डझन. मग 12 रिम बरोबर 12 गुणिले 40, 12 चौक 48, 480 डझन हे उत्तर येते. उत्तर काय येते? 480 डझन. 12 रिममध्ये 480 डझन एवढं कागद येतो. आलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल, सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न काय पहा. 200 दस्ते कागदापैकी 12 डझन कागद वापरले तर किती कागद शिल्लक राहिले? आता या ठिकाणी आपल्याला काय दिले? दस्ते दिले. या ठिकाणी डझन दिले आणि शिल्लक किती कागद राहिले. तर आपल्याला महत्त्वाचं का आहे, जे काही शिल्लक राहिलेलं आहे त्याच्यामध्येच उत्तर आपल्याला शिल्लक उत्तर कशात काढा म्हणले? शिल्लक राहिलेलं ह्याच्यात. मग आता सगळ्यालाच आपण त्याच्यामध्ये रूपांतर करू कागदामध्ये. एक दस्ता बरोबर 24 कागद. मग
200 दस्ते बरोबर 200 गुणिले 24, 24 दुनी 48, हे 2 शून्य, 4800 कागद. त्यानंतर 32 डझन, मग 1 डझन बरोबर 12 कागद. मग 32 डझन बरोबर 32 गुणिले 12, 12 दुनी 24 ला 4 हातचे 2, 12 त्रिक 36, 36 आणि 2 38, 384 कागद. 384 कागद. मग 200 दस्ते कागद होता म्हणजे 4800 कागद होता. त्यापैकी 32 डझन म्हणजे 384 कागद वापरले. शिल्लक किती राहिले? मग आता शिल्लक कागद बरोबर 4800 वजा 384, वजा बाकी करा. 10 मधून 4 गेले 6 राहिले, 9 मधून 8 गेला 1 राहिले, 7 मधून 3 गेले 4 राहिले आणि हे 4 ला 4, 4416 कागद. 4416 कागद. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. 4 रीम कागदापैकी 10 दस्ते कागद छपाईसाठी वापरले व 90 कागद छपाई करतेवेळी खराब झाले तर किती कागद शिल्लक राहिले? अगोदर आपल्याकडे कागद किती होते? 4 रीम कागद होते. 4 रीम कागद होते, बरोबर आहे. तर आपल्याला शिल्लक कागद किती राहिले म्हणजे 1 रीम, हे 1 रीम बरोबर 480 कागद. एका रीममध्ये 480 कागद असतात. मग हे 4 रीमचे कागद किती झाले? 4 गुणिले 480, 4 शून्य शून्य, 4 8 32 ला 2 हातचे 3, 4 चूक 16 आणि 3 19, 1920 कागद झाले, बरोबर आहे. त्याच्यापैकी 10 दस्ते, मग आपल्याला माहिती आहे 1 दस्ता बरोबर 24 कागद. मग हे 10 दस्ते बरोबर 24 गुणिले 10, 240 कागद बरोबर 240 कागद छपाईसाठी वापरले. 90 कागद छपाई करतेवेळी खराब झाले. मग आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का? हे 240 छपाईसाठी वापरलेत, 90 खराब झालेत. मग ह्या दोघाची बेरीज करा. हे किती कागद होते बघा. 0 9 4 13 ला 3 हातच्याला 1 2 आणि 3, हे 303 कागद तिथून संपलेत. 4 रीम कागद होते म्हणजे 1920 कागद होते. हे त्याच्यातून 330 कागद संपलेत. 10 दस्ते म्हणजे 240 कागद छपाईला गेले आणि 90 कागद छपाई करतेवेळी खराब झाले. शिल्लक किती राहिले आता? 0 मधून 0 गेला 0, 12 मधून 2 मधून 3 जात नाही, इथला हातचा इथं घ्या 12, 12 मधून 3 गेले 9 राहिले, इथं राहिले 8, एक हातचा इकडे गेला इथं राहिले 8, 8 मधून 3 गेले 5 राहिले 1, 1590 कागद शिल्लक राहिले. 1590 कागद शिल्लक राहिले. आलं. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न. 8 दस्ता कागद
अधिक 25 डझन कागद बरोबर किती डझन कागद. आता इथं दस्त्यामध्ये दिलेलं आहे, इथं डझनमध्ये दिलेलं आहे आणि उत्तर आपल्याला डझनमध्येच विचारले. मग सगळ्यालाच आपण डझनमध्ये करून घेऊ. हे दस्त्याला डझनमधून करून घेऊ. हे डझनच ऑलरेडी उत्तर डझनमध्ये येईल बेरीज केल्यावर, बरोबर आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक दस्ता बरोबर 2 डझन असतात एका दस्त्यामध्ये. मग आता हे सोडवा. 8 दस्ता अधिक 25 डझन बरोबर किती डझन. हे 8 गुणिले एका दस्त्यामध्ये 2 डझन म्हणून 2 अधिक हे 25, 8 गुणिले 16, 16 अधिक 25, 25 आणि 6 31, 31 आणि 10 41, 41 डझन कागद. किती? 41 डझन कागद असेल. आलं का लक्षात. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चालेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 का आहे, 8243 कागद बरोबर किती दस्ते कागद होतील व किती कागद उरतील. आता आपल्याला काय दिले, 8243 कागदाचे आपल्याला दस्ते किती होतील आणि किती कागद शिल्लक राहील विचारले. तर आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, एक दस्ता बरोबर 24 कागद. एका दस्त्यामध्ये 24 कागद असतात. मग आता काय करू, आपल्याला ह्या कागदाचं दस्त्यामध्ये रूपांतर करायचे, लहानाचं मोठ्यामध्ये रूपांतर करायचे. म्हणजे भाग घालावा लागेल. 8243 भागिले 24. 24नंच का भागायचं, एका दस्त्यामध्ये किती दस्ते विचारले, एका दस्त्यात 24 कागद असतात म्हणून 24न भाग घालायचे. 24 एक 24, 24 दोन्ही 48, 24 त्रिकम 72, 24 चौक 96. 4चा भाग बसत नाही. 24 त्रिकम 72, 3चा भाग बसला, 4चा मोठा होतो. 2मधून 2 गेले, 0 राहिले, 8मधून 7 गेले, 1 राहिल्यावरचे घेतले 4. 24 चौक 96, 24 पंचे 20, 4चा भाग बसते. 24 चौक 96, 120 जास्त होते. 14मधून 6 गेले, 8 राहिले. इथं 4मधून 6 जात नाही, इथला हातचा इथे घेतला, इथं झाले 14. 14मधून 6 गेले, 8 राहिले. त्या 10मधून हातचा इकडे गेल्यामुळे 9, 9, 9 गेले, 0. त्याच्या वरी राहिले 3, वरचा 3 घेतला. 24 त्रिकम 72, 24 चौक 96, 24 त्रिकम 72. 83मधून 72 वजा करा, 3मधून 2 गेले 1, 8मधून 7 गेला 1. हे जे भागाकार आला 343, हे काय झाले, दस्ते झाले. आणि हे 11 शिल्लक जे बाकी राहिली, हे काय राहिले, हे 11 कागद राहिले. 343 दस्ते, 11 कागद, हे उत्तर असेल आपलं. आलं. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, 9.25 दस्ते अधिक 6.5 डझन बरोबर किती कागद. आता पहा, 9.25 दस्ते म्हणजे 9.25 दस्ते आपण कसं लिहितो, 8 दस्ते अधिक एका दस्त्यामध्ये 24 कागद असतात. 24चा पाऊण भाग, 24चा पाऊण भाग म्हणजे 18 कागद, बरोबर आहे. अर्धा भाग 12, पाऊण 18 अधिक 6.5 डझन म्हणजे हे काय झालं, 6 डझन अधिक 6 कागद, 6.5 डझन म्हणजे आपल्याला कागदामध्ये रूपांतर करायचे.
मग हे 8 गुणिले एका दस्त्यामध्ये 24 कागद असतात, अधिक हे ऑलरेडी कागदच आहे तिथं 18, अधिक 6 डझन, एका डझनमध्ये 12 कागद असतात म्हणून 12 गुणा, अधिक 6 कागद आपल्याला कागदात काढायचं. इथं कागद दिले 24ला 8 गुणा 24 8 192 किंवा 8 चौक 32ला 2 हातचे 3, 8 दुनी 16 आणि 3 19 हे 192 अधिक 18 अधिक या दोघाचा गुणाकार करा 1272 अधिक 6 हे 192 मध्ये 8 मिसळले 200 झाले, वरी 10 राहिले, हे 210 अधिक 72 मध्ये 6 मिसळा 78, बेरीज करा 78 मध्ये 10 मिसळा 88 होते. म्हणजे उत्तर काय आलं 288 कागद. अशा पद्धतीने याचं आपण मोठ्याकडून लहानाकडे जात असताना गुणाकार केला, आपण इथं कागदामध्ये रूपांतर करतोय. दस्ताचं कागदात रूपांतर करताना 24 गुणलं, डझनचं कागदात रूपांतर करताना 12 गुणलं. म्हणजे आपलं उत्तर काय आलं 288 कागद हे उत्तर येईल. आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, 3 रिम अधिक 2 ग्रोस अधिक 4 दस्ते बरोबर किती डझन. आता आपल्याला उत्तर डझनमध्ये काढायचं आहे म्हणून ह्या प्रत्येकाला डझनमध्ये रूपांतर करा. बरोबर आहे. 3 गुणिले आपल्याला माहिती आहे काय, एका रिममध्ये 40 डझन असतात. किती 40 डझन म्हणून ह्याला 40 गुणा, अधिक एका ग्रोसमध्ये 12 डझन असतात म्हणून ह्या 2ला 12 गुणा, अधिक एक दस्ता बरोबर 2 डझन म्हणून ह्या 4ला 2 गुणा, यांचा गुणाकार करा 4 त्रिकम 12 आणि हे 0 जशास तसं. हे सगळं आपण डझनमध्ये करतो. इथं उत्तर डझनमध्ये विचारल्यामुळं 12 दुनी 24, हे 2 ग्रोसचे 24 डझन अधिक 4 दस्त्याचे 8 डझन, बेरीज करा 8 आणि 4 12 आणि 0 12ला 2 हातचा 1, 2 हातचा 1 3, 3 आणि 2 5, 81 152 डझन, 152 डझन हे उत्तर असेल. उत्तर काय असेल 152 डझन. आलं. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9 काय आहे. प्रश्न क्रमांक 9 पाहूया. 6 डझन अधिक 2 ग्रोस अधिक 7 रिम बरोबर किती कागद. आता आपल्याला एका डझनमध्ये किती कागद असतात ते माहिती आहे. किती असतात 12 कागद असतात. एका ग्रोसमध्ये किती कागद असतात तर 144 कागद असतात हे आपल्याला माहिती आहे. एका रिममध्ये किती कागद असतात हे आपल्याला माहिती आहे. एका रिममध्ये 480 कागद असतात. मग आता या माहितीच्या आधारावर आपण हा प्रश्न सोडू. 6 डझन, हे डझन मोठा आहे, कागदामध्ये रूपांतर करायचे आपल्याला. मी एका डझनमध्ये 12 म्हणून ह्याला 6ला 12 गुणा, अधिक 2 ग्रोस, एका ग्रोसमध्ये 144 म्हणजे या 2ला 144 गुणा, अधिक एका रिममध्ये 480 म्हणून या 7ला 480 गुणा. म्हणजे ऑटोमॅटिक हे आता उत्तर काय येईल आपल्याला कागदामध्ये उत्तर येईल. हे काय आलं 12 गुणिले 6 12 72 अधिक 2 गुणा 2 चौक 8 2 चौक 8 2 1 2 288 अधिक 7 0 0 7 8 56ला 6 हातचे किती आले 5, 7 चौक 28 28 आणि 5 किती झाले 33 झाले. बेरीज करा, हे 0 8 आणि 2 10, 10ला 0 हातचे आला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 8 15, 15 आणि 7 22ला 2 हातचे 2,
2 आणि 3 5, 5 आणि 2 7, 3ला 3, 3720 कागद. 3720 किती कागद? 3720 कागद होतील. आलं? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पहा. 2 रीम कागदापैकी 192 कागद छपाईसाठी वापरले तर किती ग्रोस कागद शिल्लक राहिले? आता पहा, दिले रीममध्ये, त्याच्यातून वापरलेले कागद दिले कागदामध्ये आणि उत्तर विचारले ग्रोसमध्ये. तर काय करायचं माहिती आहे का? अगोदर आपण उत्तर हे कागदामध्ये काढू आणि मग त्याला ग्रोसमध्ये रूपांतर करू. आता आत्ताच पाहिले आपण, 1 रीम मध्ये 480 कागद असतात. मग हे 2 रीम कागद होते, त्याच्यापैकी 192 कागद छपाईसाठी वापरले वजा 192 कागद. तर शिल्लक कागद किती राहिले हे आपल्याला काढायचे. 2 गुणिले 480 वजा 192. 2 0 0 82 16 हातच्याला 1 बेचोक 8 आणि 1 960 वजा 192. वजा बाकी करा, शून्यातून 2 जात नाही, 10 मधून 2 गेले, 8 राहिले. इथे राहिले 5, 5 मधून 9 जात नाही, इथला हातचा इथे घ्या, 15, 15 मधून 9 गेले, 6 राहिले. 15 मधून 9 गेले, किती राहिले? 6 राहिले. इथे राहिले 8, 8 मधून 1 गेला 7, 768 कागद राहिले. हे आपल्याला ग्रोसमध्ये काढायचे. मग हे 768, एक ग्रोसमध्ये 144 कागद असतात. तर हे कागद लहान आहे, ग्रोस मोठा आहे. मग लहानाकडून मोठ्याकडे जाताना भाग घाला ह्याला. तर भाग जर घातलं, 2 सत्ती 14, 2 दुनी 4, 2 त्रिक 6, 1 उरला 16 झाले, 2 8 16, 2 चोक 8. आता इथं आपल्याला 4 न भाग जाते का? 4 9 36, 2 उरले जाते, 4 1 4, 3 उरले, 32 झाले, 4 8 32, 4 9 36, 38 मधून 36 गेले, 2 राहिले, 24 झाले, 4 7 24. 18 न भाग घाला. आता 18 पंचे 90, 18 1 18, 18 पंचे 90, 96 मधून 90 गेले. किती ग्रोस कागद शिल्लक राहतील म्हणते. तर 96 मधून 90 गेले, 6 राहिले, म्हणजे इथं काय येईल? 5 ग्रोस, 6 कागद. जे शिल्लक राहिले ते कागद, जे भागाकार आला ते ग्रोस. आलं? चला, अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवावा लागेल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 1.5 रीम कागद अधिक 2.25 ग्रोस बरोबर किती कागद? आपल्याला कागदामध्ये विचारले. उत्तर कशात विचारले? कागदामध्ये. आता हे 1.5 रीम म्हणजे 1 रीम अधिक अर्धा रीम अधिक 2.25 म्हणजे 1 1.25 ग्रोस आहे. 1 ग्रोस अधिक पाऊण ग्रोस. एका रीममध्ये किती कागद असतात? आताच पाहिले आपण वरच्या प्रश्नात 480. आता एका रीममध्ये 480 म्हणजे अर्धा रीममध्ये किती झाले? हे 404 ते 200, 80 4 ते 40, 240 अधिक एका ग्रोसमध्ये 144 कागद असतात, अधिक पाऊण ग्रोसमध्ये 144ला पाऊण म्हणजे काय येणार? 3/4. मग हे 144ला 3/4 न गुणा. 4 1 4, 4 त्रिकम 12, 2 उरले, 24 झाले, 4 6 24, 36 गुणिले 3 म्हणजे 3 संग 18ला 8 हातच्याला 1, 3 त्रिक 9 1 10, 108.
मग बेरीज करा, हे 0 हे 0 0, 4 आणि 8 12ला 2 हातचा 1, 4 आणि 2 6 आणि 1 7, 720 अधिक या दोघांची बेरीज करा 144 अधिक 108, हे 8 आणि 4 12ला 2 हातचाला 1, 4 आणि 1 4 आणि 0 4 आणि हातचा 1 5, 1 आणि 1 2, 252. आता या दोघांची बेरीज करा 0 आणि 2 2, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 972 कागद हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? 972 कागद हे उत्तर येईल. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी पुढं काय विचारले? 576 कागद बरोबर किती टिंब डझन आणि टिंब कागद, म्हणजे 576 कागदाचं आपल्याला डझनमध्ये रूपांतर करायचं आहे आणि किती डझन होतील आणि किती कागद. मग आता आपल्याला काय करावं लागेल? एका डझनामध्ये 12 कागद असतात, बरोबर आहे. मग काय करू? हे आपण 576 भागिले 12, 12 भाग घालू. 12 चोक 48, 12 पंचे 60 जास्त होते, 12 चोक 48, 4चा भाग बसला, वजा करा. 17मधून 8 गेले, 9 राहिले, इथं राहिले 4, 4 4 गेले, 0 वरचे घेतले 6, 96 राहिले, 12 8 96 भाग बसतो, 12 8 96, 0 0 बाकी 0 उरले म्हणजे कागद 0 राहिले आणि भागाकार 48 आला म्हणजे ह्याचे काय झाले? 48 डझन एवढं उत्तर येतं. कागद 0 येतं. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 970 कागद बरोबर किती दस्ते आणि किती कागद. 970 कागदाचे आपल्याला दस्ते आणि किती कागद शिल्लक राहतील. तर त्यासाठी आपल्याला काय माहिती असलं पाहिजे? एक दस्ता बरोबर किती कागद असतात? 24 कागद असतात. मग या 24 हे कागद आहे, रूपांतर दस्त्यात करायचं म्हणजे भाग घालायचं. 970ला 24ने भाग घाला. 24चा पाडापाठ असला पाहिजे. 24 1 24, 24 2 48, 24 3 72, 24 चौक 96, 24 पंचे 120. 5चा भाग मोठा होतो, 4चा भाग बसेल 24 चौक 96. 7मधून 6 गेला 1, 9 9 गेले 0, वरचे घेतले 10. 24ने 10ला भाग जात नाही, 0चा भाग बसवा. 0 0मधून 0 गेले, 0 राहिले, 1मधून 0 गेला 1. मग हे 10 जे शिल्लक राहिले हे कागद राहिले आणि हे जर आलं हे काय आले? दस्ते. मग काय आलं? 40 दस्ते 10 कागद. उत्तर काय असेल आपलं? 40 दस्ते व 10 कागद हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न 15 दस्ते वजा 12 डझन बरोबर किती कागद. आता आपल्याला माहिती आहे एका दस्त्यामध्ये किती कागद असतात? 24 कागद असतात. म्हणून हे 15ला 24ने गुणायचं वजा 12 डझन म्हणजे एका डझनमध्ये किती कागद असतात? 12. मग हे 12 गुणिले 12 हे कशामुळं करतोय? उत्तर कागदात काढायचे म्हणून आपण हे करतोय. या दस्त्याला कागदामध्ये रूपांतर करण्यासाठी 24ने गुणावं लागेल. 24नंच का गुणावं लागेल? एका दस्त्यामध्ये 24 कागद असतात. या 12ला 12ने गुणावं लागेल. का? इथं 12 डझन दिले. कागदामध्ये रूपांतर करायचे म्हणजे एका डझनमध्ये 12 कागद असतात म्हणून 12ने गुणायचं. गुणा 24 पंचे 120ला 0 हातचे आले 12. 24 1 24, 24 आणि 12 36 म्हणजे हे 360 कागद वजा 12 गुणिले 12, 12चा वर्ग 144 वजा बाकी करा. या 0तून 4 जात नाही, इथला हातचा इथं घ्या. 10मधून 4 गेले 6 राहिले, इथं राहिले 5, 5मधून 4 गेली 1 राहिला, 3मधून 1 गेले 2. काय झालं? 216 कागद शिल्लक राहतील. किती कागद? 216 कागद हे उत्तर येईल आपलं. आलं का लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला.
लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न क्रमांक 15 का आहे? 2 रीम कागदापैकी 720 कागद वापरले तर किती डझन कागद शिल्लक राहिले? पहा, इथं आपल्याला रीम दिले, कागद रीममध्ये आहेत, वापरलेले कागद आहेत, शिल्लक डझनमध्ये आहे. तर मग आपण काय करू, ह्या सगळ्यालाच डझनमध्ये रूपांतर करू. पहा, आपल्याला माहिती आहे एक रीम मध्ये 20 दस्ते असतात आणि एका दस्त्यामध्ये 2 डझन, म्हणजे एका रीममध्ये 40 डझन. आणि या 720चे आपल्याला डझन करायचे, ह्याला 12 भाग घाला. हे कागद आहेत, एका डझनमध्ये 12 कागद असतात, मग 720ला 12 भाग घाला. 12 एक 12, 12 सकम 72, हे झाले 60 डझन झाले. बरोबर आहे. मग आपल्याला हे 2 रीम त्याच्यापैकी एवढे वापरले तर किती डझन, वजा 720 कागद. मग एका रीममध्ये 40 डझन असतात, हे 2 गुणिले 40 वजा 720 कागदाचे किती डझन झाले, 60. मग हे काय झाले, 40चे दुप्पट 80, 80 वजा 60, हे डझनमध्ये आले 80 डझन, हे 60 डझन, बरोबर 20 डझन कागद शिल्लक राहिलं. हे उत्तर आपल्याला काय आलं, 20 डझन हे उत्तर येईल. उत्तर काय असेल, 20 डझन हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय, पहा, 5 ग्रोस कागदापैकी 5 दस्ते कागद वापरले तर किती कागद शिल्लक राहिले? आपल्याला कागदामध्ये विचारले, उत्तर कागदामध्ये विचारले, दिले ग्रोसमध्ये, वापरलेलं दस्त्यामध्ये आहे आणि उत्तर कागदामध्ये. सगळ्यालाच आपण कागदात करू. हे 5 ग्रोस वजा 5 दस्ते. मग आपल्याला एका ग्रोसमध्ये 144 कागद असतात माहीत आहे. म्हणून हे 5 गुणिले 144 वजा एका दस्त्यामध्ये 24 कागद असतात, म्हणून ह्याला 24 जर गुणलो आपण तर हे काय येईल, 5 × 20ला 0 हातचे 2, 5 × 20 आणि 2 22ला 2 हातचे 2, 5 × 5 आणि 2 720 वजा 24 पंचे 120 हातचे, शून्यातून 0 गेला 0 राहिले, 2 मधून 2 गेला 0 राहिले, 7 मधून 1 गेला 6, 600 कागद हे उत्तर येईल. आपलं काय येईल उत्तर, 600 कागद हे उत्तर असेल. आलं? 16 प्रश्न झाले आपले. 17व्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 17. आपल्याला जवळपास 20-21 प्रश्न घ्यायचेत आणि मग हा घटक संपेल. उद्या नाणी आणि नोटा या घटकाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न, 1200 कागदाचे किती दस्ते कागद होतील? आता एक दस्ता बरोबर 24 कागद हे आपल्याला माहिती आहे. इथं दिले 1200 कागद. त्याला आपल्याला कशात रूपांतर करायचे, तर कागदामध्ये म्हणजे दस्तामध्ये रूपांतर करायचे. किती दस्ते, मग ह्याला 24 भाग घाला. एकतर असा भाग घाला किंवा हे 1200 भागिले 24, 24 पंचे 120, 0 0 0 वरचा घेतले 0, 0ला भाग जात नाही, 0चा भाग बसवला 0, म्हणजे काय आलं, 50 दस्ते हे उत्तर असेल. उत्तर काय असेल, 50 दस्ते हे उत्तर असेल. आलं? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न पुढचा आपल्यासाठी काय आहे, प्रश्न क्रमांक 18. पाव रीम अधिक 1.25 ग्रोस अधिक 4.25 दस्ते बरोबर किती कागद? आता पाव रीम हे कागदामध्ये विचारले आपल्याला बरं का. पाव रीम
म्हणजे एका रीममध्ये 480 कागद असतात. पाव रीम विचारले मग त्याला 4 भाग घालायचं आलं, अधिक सव्वा ग्रोस. एका ग्रोसमध्ये 144 कागद असतात. तर सव्वा ग्रोस अधिक म्हणजे एक ग्रोस, हे एक ग्रोस अधिक पाव ग्रोस, हे सव्वा ग्रोस झालं. बरोबर आहे. मग आता 144ला इथं पाव ग्रोस येण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 144ला 4 भाग घालावा लागेल. अधिक 4.25 दस्ते म्हणजे काय होईल? हे 3 दस्ते अधिक पाऊण दस्ता. 4 भागाला 4 एक 4, 4 एक 4, 4 दुने 8, 0 हे 120 कागद झाले. अधिक हे 144 अधिक 4 भाग घाला, 4 एक 4, 4 त्रिकम 12, 2 उरले, 24 4 सक 24 हे 36 कागद. अधिक हे 3 दस्ते म्हणजे 3 गुणिले एका दस्त्यामध्ये 24 कागद असतात. 3 अधिक पाऊण दस्ता, हे 24ला काय करा 3/4 न गुणा म्हणजे 4 न भाग घाला आणि 3 न गुणा. 4 एक 4, 4 सक 24 बरोबर 18 आलं. हे 18. मग काय करा बेरीज करा आता. हे 120 अधिक हे का इथलं हे 144 अधिक 36 अधिक 24 गुणिले 3 72 अधिक हे 18. त्यांची बेरीज करा म्हणजे उत्तर येईल. आता हे 8 आणि हे 2 10, 10 आणि 6 16, 16 आणि 4 20 आणि 0 20, 20ला 0 हातचे किती आले? 2, 2 आणि 1 3, 3 आणि 7 10, 10 आणि 3 13, 13 आणि 4 17, 17 आणि 2 19ला 9 हातचा 1, 1 1 1 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 390 कागद होतील. उत्तर काय असेल तर 390 कागद हे उत्तर येईल. आलं लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घ्यायचं. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. काय आहे प्रश्न क्रमांक 19? 3 रीम बरोबर किती दस्ते? आपल्याला माहिती आहे एका रीममध्ये 7 रीम बरोबर किती दस्ते? तर एका रीममध्ये 20 दस्ते कागद असतो. किती सोपं आहे. 7 गुणिले 20 बरोबर 7 दुने 14 आणि हे 0 140 दस्ते. 7 रीमचे किती दस्ते होतात? 140 दस्ते होतात. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घ्यायचं. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह प्रशिक्षणाचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न, पुढचा आणि शेवटचा प्रश्न. 2 रीम कागदापैकी 3 ग्रोस कागद वापरले तर किती डझन कागद शिल्लक राहिले? पाहता दिले रीममध्ये, वापरलेलं ग्रोसमध्ये आहे आणि विचारले शिल्लक डझनमध्ये. मग सगळ्यालाच डझनमध्ये करू आपण. एका रीममध्ये किती डझन असतात? तर 40 डझन असतात. एका ग्रोसमध्ये किती डझन असतात? तर 12 ग्रोस असतात. हे 12 डझन असतात एका ग्रोसमध्ये. डझन 12. मग काय करा, हे 2 रीम पैकी 3 ग्रोस वापरले वजा 3 ग्रोस बरोबर डझन. किती डझन? हे 2 रीम, एका रीममध्ये 40, मग 2 डझन असतात. मग 2 गुणिले 40 वजा 3, हे 3 गुणिले एका ग्रोसमध्ये 12 डझन असतात. मग 12 न गुणू हे काय झालं? 40 दुने 80 वजा 12 त्रिक 36. आता हे डझनमध्ये येऊ लागले उत्तर आपलं. 0तून 6 जात नाही. इथला हातचा इथं घ्या. 10मधून 6 गेले, 4 राहिले. इथं राहिले 7, 7मधून 3 गेले, 4 राहिले. काय आलं?
44 डझन हे उत्तर येईल. उत्तर काय असेल? 44 डझन हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह असतील त्याचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम. बाय. सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे.